आज आपण हंटिन ऑर्गॅनिक्सच्या परमनंट फार्मिंग सोल्युशन मोडलिंग या ऑफिसतर्फे बोहसे तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर या ठिकाणी इन्नूस शेख या शेतकऱ्यांच्या प्लॉटवर आलेलो आहोत। यांचा द्राक्षाचा प्लॉट आहे। आपण व्हिडिओच्या आधी आपल्या कंपनीचा उद्देश थोडक्यात जाणून घेऊया। हंटिन ऑर्गॅनिक्स हे परमनंट फार्मिंग सोल्युशनच्या मार्फत शेतकरी जे आपली शेती करतात की कीड नियंत्रण असेल, रोग नियंत्रण असेल किंवा खत व्यवस्थापन असेल, हे सर्व ज्या गोष्टी आणि उत्पन्न चांगल्या प्रकारे काढणे, जास्तीत जास्त काढणे किंवा चांगल्या क्वालिटीचं काढणं, याच्यामध्ये जे शेतकरी गुंतागुंतीच्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा कामापेक्षा जास्त आहेत, नको असणाऱ्या आहेत, ह्या आपल्याला कमी करून अगदी सोप्या पद्धतीने शेती करून आणि कमीत कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये आपल्याला प्रोडक्शन पण वाढवायचं आहे, त्याची क्वालिटी ही कशी वाढवता येईल आणि मार्केटमध्ये कसा चांगल्यात चांगला भाव मिळवता येईल, याच्या संदर्भात ही PFS मोडलिंग हे जे ऑफिस आहे हे आपण शेतकऱ्यांच्या भेटी घेऊन डेमो प्लॉट बनवून त्यांना आपण प्रत्यक्ष भेटी देत आहोत। तर त्याच कार्यक्रमाअंतर्गत आपण आज इन्नूस शेख यांच्या शेतावर आलेलो आहोत। थोडक्यात याची मी पार्श्वभूमी सांगतो, त्याच्या आधी आपण शेतकऱ्यांची ओळख करून घेऊया। आपलं नाव सांगा। माझं नाव इन्नूस शाहबुद्दीन शेख, राहणार बोसे। मोबाईल नंबर 82 086 80 942। आणि याच शेताच्या प्लॉट मध्ये एका लाईन मध्ये बाहेरच्या साईडून थोडासा बोरीचा एका लाईन वर बोरीचा प्रादुर्भाव झाला होता। त्या ठिकाणी आपल्याच हंटिन ऑर्गॅनिकचं वर्जिन आणि त्याच सोबत डिझेल सॉइल म्हणून हे नॅनोडिज सोबत आपण स्प्रे केलेलं। माझ्या भुरी आली होती, मग मी भुरी आल्यानंतर साहेबांना सांगितलं भुरी आली म्हणून, तर साहेबांनी त्याच दिवशी स्प्रे एक घेतला आणि एका रात्रीत तर भुरी जागेवर स्टॉप झाली आणि रिझल्ट एक नंबर आला। एक नंबर म्हणजे काय सांगायचं कामच नाही, टॉप मधला रिझल्ट आहे। त्यामुळं आणि प्रोडक्ट सगळे एकदम दर्जेदार आणि चांगले आहेत आणि कंपनीची टीम पण येऊन वेळोवेळी मार्गदर्शन करते आणि चांगले आहेत। त्यामुळं ह्यांचे प्रोडक्ट वापरायला काय हरकत नाही असं माझा स्वतःचा अनुभव आहे। भुरीमध्ये किती दिवसात तुम्हाला रिझल्ट? भुरीमध्ये मला एका रात्रीतच भेटला। एका रात्रीतच भेटला। आणि साधारणतः तुमचा किती आहे म्हणजे पहिल्यापासून? माझा द्राक्ष बोशे गावात सगळ्यात पहिल्यांदा द्राक्ष मीच लावली होती। तरी किती वर्ष झालं? 1988 लावली होती। अच्छा, 1988 ना? म्हणजे द्राक्षाचा खूप घाण तुम्हाला अनुभव आहे ना? तर आपल्याला हेच सांगण्याचा उद्देश आहे का आपले जे कास्तकार आहे ते सधन कास्तकार आहे इकडचे, आणि म्हणजे त्यांना अनुभव खूप आहे आणि त्यांनी आपल्याला आता अनुभव सांगितलेला आहे, त्यांनीही एक मान्य केलेलं आहे, नाही तुमचे रिझल्ट आहे आणि मीही आता समोर रिझल्ट छान आहेत, चांगले आहेत। लोकांनी औषधं वापरावी आणि उत्पादनात क्वालिटीत फरक निश्चितच जाणवेल। आणि मी विशेष करून कंपनीला आणि कंपनीच्या टीमला धन्यवाद देतो की त्यांनी चांगले प्रोडक्ट, चांगली औषधं घेऊन आमच्याकडे आली आणि आम्हाला मार्केटमध्ये जे काय खरं काय खोटं काय यातला फरक समजावून सांगितला, त्याबद्दल मी विशेष साहेबांचे ह्यांचे धन्यवाद। नाही, तुमचाही खूप खूप धन्यवाद। वेळात वेळ काढून खरं तर शेतकरी बंधूंनी आपल्याला खूप चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे आणि त्यांनी आपल्याला आपल्या प्रोडक्ट विषयी, कंपनी विषयी खूप जवळून पाहिलेलं आहे। स्वतः त्यांनी अनुभव तुम्हाला आता शेअर केलेला आहे आणि आपल्यासोबत हे कंटिन्यू आता पण आहेत एप्रिल पर्यंत आणि एप्रिल पासून पण राहिलेलं आहे। जर कोणी शेतकरी तुम्हाला भेटायला आले किंवा प्लॉट व्हिजिटला आले, त्यांनाही मार्गदर्शन तुम्ही कराल। आणि जर कोणी मोबाईलवर संपर्क साधला आणि जर काय तुम्हाला विचारलं प्रोडक्ट विषयी, जे योग्य आहे ते सांगायला काय अडचण नाही। खरं आहे, जे योग्य आहे ते आपण सांगणार आहोत। तर शेतकरी बंधूंनो, तुमच्या सर्वांचे आभार की तुम्ही आमचा हा व्हिडिओ बघत आहात, आपलं मार्गदर्शन शेतकऱ्यांचं ऐकत आहात। तुम्ही सर्वांनी वेळ काढून जे आमच्यासाठी मार्गदर्शन केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी, कंपनीसाठी किंवा आमच्या टीमसाठी, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं धन्यवाद।